अहमद सर आणि त्यांची टीम यांचेही धन्यवाद। असा सोहळा प्रथमच पाहिला मी, खूप छान आहे। आम्ही मलाबार गोल्ड अँड डायमंड कडून आलेलो आहे। 350+ जगभरात आपले टोटल शाखा आहे आणि त्यामध्ये आम्ही जे काही प्रॉफिटचं 5% जे पैसे आम्ही चॅरिटीसाठी CSR फंडसाठी यूज करतो। आणि ह्या वर्षी महिला स्टुडंटसाठी स्कॉलरशिप सोलापूरकडून 63 विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप फॉर्म सबमिट करून दिलेला आहे आणि पुढेही या पुढच्या वर्षीपासून आमचं अजून चालू आहे काम त्याच्यावरती। तरी एकदा स्टोअरला भेट द्या, कारण की आमच्याकडं मंथली सेव्हिंग प्लॅन्स आणि नवीन डिझाईन हे खूप सारे आहेत आणि सध्याला डायमंडवरती ऑफर चालू आहे। अप टू 25% डिस्काउंट आहे। 19 जानेवारीपर्यंत ऑफर आहे, तरी एकदा भेट द्या। आणि येत्या 9 जानेवारीला आमचं 3 वर्ष पूर्ण होत आहे सोलापूरमध्ये आणि त्याचं एक छोटंसं इव्हेंट आहे शोरूममध्ये सायंकाळी 5:30 वाजता। तर सर्वजण आवर्जून एकदा भेट द्या आणि खूप खूप धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल। थँक्यू सो मच। धन्यवाद। आणि मलबार गोल्ड ज्यांचे विशेष सहाय्य यानंतर सन्मान्य श्री विकासजी धसाडे सर यांना मी मंचावरती या ठिकाणी आमंत्रित करतो। विकास धसाडे सर यांची आश्रमशाळा विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती होती। अशोकरावजी बेलसरे सर आणि सर्व राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते धसाडे सरांना या ठिकाणी नियुक्तीपत्र बहाल केलं जातं। आश्रमशाळांचा फार मोठा प्रश्न शिक्षक भारतीने या ठिकाणी हाताळला आणि या आश्रमशाळेतल्या विद्यार्थी आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी संघटनेने केले। सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 आश्रमशाळा आहेत आणि बांधवांनो मला आवर्जून सांगावं वाटतं आपल्याला की आपण सर्वजण खाजगी शाळेमध्ये काम करतोय। आपल्यापेक्षाही अतिशय वाईट अवस्था या आश्रमशाळेतील बांधवांची आहे। संस्था पातळीवरती किंवा प्रशासकीय पातळीवरती आपल्या बांधवांना आश्रमशाळेतील जे कर्मचारी आहेत त्यांना संघटित नसल्यामुळं खूप त्रास सहन करावा लागतो। तर आपण धसाडे सरांच्या माध्यमातून आपल्या या जिल्ह्याला सक्षम असा पर्याय देतोय। शिक्षक भारती जिल्हाध्यक्षपदी आपले राज्याचे अध्यक्ष यांच्या हस्ते त्यांची नियुक्ती करतोय आणि मागच्या 1-2 महिन्यामध्ये आपल्या संघटनेचे जवळजवळ 200 सभासद झालेले आहेत। अतिशय कमी वेळामध्ये सरांनी अतिशय खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांची नियुक्ती सरांनी करावी। धन्यवाद। विकासजी धसाडे आश्रमशाळा विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती होते। कर्तव्याची आपल्या पोच मिळते, उद्याच्या पिढीत प्रतिबिंब दिसतंय। कर्तव्याने आपल्या घेतली भरारी जळते ज्योत स्वतः आणि उजळते दिशा कथा आपल्या कर्तृत्वाची आहे अशीच काही। यानंतर या संघटनेनं या ठिकाणी खूप परिश्रम घेतले आणि वंचित असणाऱ्या आपल्या या बांधवाला न्याय मिळवून देण्याचं काम संघटनेनं विना मोबदला आणि फार मोठ्या धाडसाने या ठिकाणी केलं। स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित कुरुमदास विद्या मंदिर लवळ या ठिकाणी वरिष्ठ लिपिक या पदावरती संस्था अंतर्गत जिल्हा बदली करण्याच्यासाठी विजय शिवरुद्र कोरेसर यांची ही मान्यता बेलसरे सरांच्या शुभ हस्ते एक नवे आकाश, एक नवे आकाश, एक नवे आकाश। अनेक पिढ्या घडवून राष्ट्र उभारणीमध्ये मोलाचं योगदान देणारे एक द्रष्ट व्यक्तिमत्व म्हणजे गुरुवर्य अशोकरावजी बेलसरे सर। आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर, आता सगळ्यांचंच नाव घेत बसलं तर खूप वेळ होईल, अगोदरच खूप वेळ झालेला आहे। ताई या ठिकाणी येऊ इच्छित आहेत, ते येतीलच लवकरच। प्रथमतः ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व सोलापूर जिल्ह्यातील
पुरस्कारार्थीचे मी महाराष्ट्राचा शिक्षक भारतीचा अध्यक्ष म्हणून सर्व महाराष्ट्रातर्फे तुमचं मी अभिनंदन करत आहे. यावेळेस 69 पुरस्कार दिलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याला पुढच्या वेळेस अशी वेळ यावी की कुणाला निवडावं, कारण आपलं कार्य जे आहे हे कार्य फार मोलाचं आहे. आपण एक पिढी घडवतो, विद्यार्थी घडवत असतो आणि म्हणून आपलं शिक्षक भारतीचं ब्रीद वाक्य आहे शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी. आम्ही उलट म्हटलेलं नाहीये, आम्ही शिक्षकांचा सन्मान अगोदर मागितलेला नाहीये. आमचं दैवत जे आहे ते विद्यार्थी आहे आणि विद्यार्थी हे सुसंस्कृत झाले, सुशिक्षित झाले तर शिक्षकाचा सन्मान जो आहे हा सन्मान आपोआप वाढणार आहे. आणि असे हे सन्मार्थी जे आहेत हे सन्मार्थी या ठिकाणी पुढच्या वेळेस हॉल भरून झाले पाहिजेत, एवढीच माझी या ठिकाणी तळमळीची इच्छा आहे. ज्यावेळेस आम्ही शिक्षक भारतीची स्थापना केली 2005 साली, त्यावेळेस आम्ही एक विचारधारा डोळ्यासमोर ठेवलेली होती. आम्ही कुठलंही प्रतीक डोळ्यासमोर न ठेवता आद्य शिक्षिका सावित्रीमाई आणि फातिमा बीवी यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही शिक्षक भारतीची स्थापना केली. त्यावेळेस आमच्याकडे आमदार नव्हता. 2005 साली आमदार नव्हता, परंतु 2006 साली ज्यावेळेस मुंबई शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली त्यावेळेस आपण मुंबईच्या शिक्षकांनी आमदार कपिल पाटील यांना निवडून दिलं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा निवडून दिलं. आणि त्याचं कार्य जे आहे, त्यांचं कार्य आणि शिक्षक भारतीचं सपोर्ट यांच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली ही शिक्षक भारती 34 जिल्ह्यामध्ये ही पसरलेली आहे. आणि त्यांचं काम जे आहे हे काम अत्यंत उत्कृष्टपणे चाललेलं आहे. त्याचं प्रातिनिधिक म्हणून आपण बघतो की या ठिकाणी नगरचे म्हणजे अहिल्यानगरचे या ठिकाणी रुपालीताई आलेले आहेत, काळेले सर आलेले आहेत. या ठिकाणी आपल्या शेजारचा जिल्हा जो आहे उस्मानाबाद, तिथं भैरवनाथ कानडे आलेले आहेत. आपल्या कोल्हापूरचे आलेले आहेत लोक. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शिक्षक भारती चांगलं काम करते त्या त्या ठिकाणी आपण निश्चितच शिक्षकांचा सन्मान हा राखला जातो. कारण शिक्षक भारती हे एक नाव नसून तो एक दरारा हा महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आणि हा दरारा कोणी निर्माण केला? आम्ही नाही केला. हे जे तरुण रक्त जे आहे हे तरुण रक्त या ठिकाणी माझ्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला जे तरुण रक्त बसलेलं आहे त्यांनी हा दरारा निर्माण केला. निस्पृहतेने काम केलं आणि निस्पृहतेने काम करून शिक्षक भारती जी आहे या शिक्षक भारतीला नावलौकिक जो आहे हा महाराष्ट्रामध्ये वाढवलेला आहे. मी 2006 साली सेवानिवृत्त झालेलो आहे. 33 वर्ष मी शिक्षण आणि शिक्षक यांच्यासाठी कार्य केलेलं आहे. मला अभिमान आहे की मी सोलापूर जिल्ह्याचा सुपुत्र आहे. माझा जन्म बार्शीचा आहे. तुम्हाला माहिती आहे बार्शीचा भगवंत
माझा जन्म बार्शीचा आहे, त्याच्यामुळं मला इथं येण्यासाठी कुणाचंही आमंत्रण गरज नाही, कारण मी माझ्या जन्मभूमीत आलेलो आहे. आणि तुमच्यासारख्या सगळ्या लोकांची कर्म जर बघितली तर ते अतिशय उत्कृष्ट आहेत, उत्तुंग आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांच्या पाठीवर थाप द्यावी तेवढा माझा अधिकार आहे. कारण जवळजवळ 18 वर्ष झाली मी सेवानिवृत्त झालेलो आहे, परंतु अजून 2 पायावर उभा आहे. जोपर्यंत 2 पायावर उभा आहे तोपर्यंत मी शिक्षण आणि शिक्षक भारती यांच्यासाठी कार्यरत राहील. आणि त्याच्यामुळं या सर्व तरुण रक्ताचं कौतुक करण्यासाठी, त्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आणि त्यांना पुढं कशा रीतीने काम करावं याच्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि त्यांनी मला आवर्जून या ठिकाणी बोलवलं याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभारी आहे. कारण आता बुजुर्ग आमच्यासारखे खूप वाईट पडतात, परंतु या ठिकाणी सर आहेत, इथं सर बसलेले आहेत. हे सगळे बुजुर्गांचे आपण मार्गदर्शन घेता आणि मार्गदर्शन घेऊन तुमच्या अंगातलं जे कौतुक आहे, जी धडाडी आहे, ही धडाडी आपण बघतो की गुंड सर कशा रीतीने काम करतात, कशा रीतीने प्रवक्ते ते करतात. आणि त्यांचा एक दरारा जो आहे, हा दरारा सोलापूर जिल्ह्यातल्या या शिक्षण विभागावरती कशा रीतीने पडलेला आहे हे आपण बघत आहोत. त्यांचा चुकलं तर त्यांना कान पिळायचा सुद्धा मला अधिकार आहे ना. काही जरी चुकलं तरी त्यांना मी सांगत असतो. फोनवरनं आमचे संभाषण चालू असतात. राज्य कार्यकारिणीची मीटिंग असते त्यावेळेस ते येत असतात. आणि चांगलं कार्य केलं तर थाप ही सुद्धा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ही थाप, कौतुकाची थाप देण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी मी या ठिकाणी जरी वय झालं तरी सुद्धा मी इथं येत आहे आणि येत राहणार. या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो. या ठिकाणी आपण जे काम करतो, आता इथं कौतुक होणार आहे ते म्हणजे कला क्रीडा शिक्षकांचं. आपल्याला माहिती आहे की पूर्वी आमचं एक ध्येय होतं की शिक्षण जे आहे हे शिक्षण आनंददायी व्हावं, शिक्षकांना शिकवू द्यावं. आणि म्हणून आम्ही KG to PG मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं ही आमची पहिली मागणी होती. 2009 साली ज्यावेळेस आपलं शिक्षण जे आहे हे शिक्षण, अनुदानित शिक्षण हे बंद करण्यात आलं, अनुदान देणं बंद करण्यात आलं. आणि त्याच्याऐवजी इथं कृती समितीचे महिला आघाडीचे प्रमुख बसलेले आहेत. विना अनुदानित, ज्यावेळेस विना अनुदानित शिक्षण सुरू होतं त्यावेळेस शिक्षणामध्ये निरनिराळ्या प्रकारचे अपप्रचार आणि निरनिराळ्या प्रकारच्या अपप्रवृत्ती येत राहतात. मग शिक्षकाकडनं पैसे काढणं, त्याचबरोबर शिक्षकांच्या पगारासाठी ज्यावेळेस पगार बिलं दिले जातात, आपल्या हक्काचा पगार असतो, महिनाभर आपण शिकवतो आणि याच्यासाठी पगार बिलासाठी सुद्धा पैसे मागितले जातात. याच्यापेक्षा लांछनास्पद अशी गोष्ट ही कुठली नसेल. आणि म्हणून या सर्व गोष्टी बंद करण्यासाठी आपण शिक्षक भारती जी आहे ही शिक्षक भारतीची स्थापना केलेली आहे. निरनिराळ्या संघटना आहेत. आपली जी संघटना आहे ही गुंड सरांनी सांगितल्याप्रमाणे
सरकार मान्य संघटना आहे. 2014 साली आपल्याला सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आपली संघटना ही राजकीय पक्ष विरहित आहे. आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी आपण ॲफिलेट झालेलो नाही, होता येत नाही. आणि म्हणून शिक्षणाची जी ध्येय धोरणं आहेत ही सरकारमध्ये चांगल्या पद्धतीने मांडावीत, म्हणून या ठिकाणी आपली संघटना जी आहे ही संघटना कार्यरत ठेवण्याचं कार्य जे आहे हे तुमच्यासारखे तरुण लोक जे आहेत हे करत आहेत, करत राहतील याच्याबद्दल मला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे. आपण मगाशी म्हटलेलं आपण की पूर्वीच्या काळी शिक्षक हा साधारणपणे 3 वर्ग असतील तर एका वर्गाला 1.5 शिक्षक म्हणजे 3, 1.5, 5, 6.5 शिक्षक हे मिळत होते. कला, क्रीडा आणि कार्यानुभव यांचे 3ही शिक्षक याच्या बाहेरचे होते. परंतु हल्ली वर्गाला शिक्षक याच्यामुळं सगळे शिक्षक हे सरप्लस होऊ लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं आपल्याला आता लढा जो आहे हा लढा उभारावा लागणार आहे की जेणेकरून आपण या ठिकाणी शिक्षक आणि अनुदानित शिक्षण हे वाचवण्यासाठी आपल्याला मोठा लढा जो आहे हा मोठा लढा या ठिकाणी उभारावा लागणार आहे. जसं आपल्याला माहिती आहे की साखर सम्राट निर्माण झालेले आहेत तसे शिक्षण सम्राट सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि ते आपल्याला मोडून काढण्यासाठी आपण या ठिकाणी तुमच्या साहाय्याने आपण एक लढा जो आहे हा लढा मोठ्या प्रमाणात आपण लढूया एवढीच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करण्यासाठी आलेलो आहे. आपण या ठिकाणी तरुण लोकांना वाव दिला. 11 तालुक्यामधनं जिल्हा कसा बांधायचा ते सुजित कुमारकडनं आपण घेतलं. षटकार सरांचं त्यांना साह्य लाभलं आणि त्याच्यामुळं या ठिकाणी पूर्णपणे आपण ही संघटना जी आहे ही संघटना पुढे नेण्याचं कार्य आपण करत राहूया एवढंच मी या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा हे जे पुरस्कार्थी आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बेलसरे.